नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी होमराज जोंडले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दंगल सिरीज सुरू केलेली आहे आणि या दंगल सिरीजच्या माध्यमातून आपण स्पेशल पोलीस भरतीकरिता संभावित प्रश्नांची प्रॅक्टिस करीत आहोत. ठीक आहे. आणि या दंगल सिरीजचे आपण 3 व्हिडिओ टाकलेले आहेत. 3 व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत. ठीक आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन होमवर्कमध्ये दिले होते, तर ते आधी होमवर्कमध्ये दिलेल्या क्वेश्चन आपण पाहूया. चला, तर बघा काय होता प्रश्न. बघा, प्रश्न असा होता की 10 मजूर 6 तास काम रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 20 मजूर 9 तास काम करून किती दिवसामध्ये पूर्ण करतील. ठीक आहे. हा प्रश्न होता. ठीक आहे. तर हा प्रश्न होता आपल्याला सोडवायचा आहे, किती दिवसात काम करतील. ठीक आहे. तर बघा कशा पद्धतीने आपण याला सोडवू शकतो. तर किती मजूर होते, तर सोडण्यासाठी बघा काय करत होतो आपण. M1 D1 T1 बरोबर M2 D2 T2. ठीक आहे. हा जो सूत्र आहे, या सूत्राच्या सहाय्याने आपण याला सोडवू शकतो. ठीक आहे. तर बघा M1 म्हणजे आधी मजूर किती होते, 10. ठीक आहे. आधी मजूर किती होते, 10. D1 म्हणजे किती दिवस काम केला, तर 12 दिवस म्हणजे 12 दिवस. आणि T1 म्हणजे टाइम किती घेतला, तर 6 तास. बरोबर आहे. ओके, लिहून घेतला. ठीक आहे. त्यानंतर पहा M2 म्हणजे नंतरचे मजूर किती आहे, 20 आहेत नंतरचे मजूर. त्यानंतर काय आहे D2 दिलेला नाही, आपल्याला दिवस काढायचे आहेत. ठीक आहे. दिवस काढायचे आहे, D2 काढायचा आहे आणि गुणला तास किती दिलेला आहे, 9. ठीक आहे. अशा प्रकारे आपण लिहून घेतला. आता बघा आपल्याला D2 काढायचा आहे, मग D2 सोबत जे गुणाकारात आहेत ते इकडे येतील भागाकारामध्ये. ठीक आहे. पटकन करू. 10 गुणिला 6 20 आणि 9 भागाकारामध्ये 9 आणि 20 भागाकारामध्ये आले, बरोबर आपल्याला काय मिळेल, D2 मिळेल, म्हणजे नंतरचे दिवस मिळतील. ठीक आहे. चला काटपीट करूया. 0 कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे. 3 त्रिक 9, 3 दुने 6, 2 2 कॅन्सल, 3 चौक 12. ठीक आहे. काहीच नाही उरलं, फक्त काय उरलं आहे, 4 उरलेला आहे. म्हणजे D2 बरोबर 4 आला. याचाच अर्थ D2 म्हणजे 4 म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर 20 मजूर रोज 9 तास काम करून तर 4 दिवसामध्ये ते काम पूर्ण करते. किती दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. उत्तरही 4 आणि ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला, तर हा प्रश्न आपल्याला होमवर्कमध्ये दिलेला होता. त्याच्यानंतरचा पहा, नंतरचा प्रश्न काय आहे होमवर्कमधील. तर हा होमवर्कमधील नंतरचा प्रश्न आहे का. बघा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो की 30 ते 50 दरम्यान सगळ्या अभाज्य संख्यांची सरासरी किती, असा प्रश्न आहे. ठीक आहे. अभाज्य संख्यांची सरासरी. अभाज्य संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येमध्ये फक्त त्याच संख्येचा भाग जातो किंवा 1चा भाग जातो. ठीक आहे. तर बघा 30 ते 50 या संख्येच्या दरम्यान किती अभाज्य संख्या आहेत, तर आपल्याला अभाज्य संख्या माहीत असायला पाहिजे. अभाज्य संख्या आहे एकूण 1 ते 100 पर्यंत 25 अभाज्य संख्या आहेत. 1 ते 50 पर्यंत 15 अभाज्य संख्या आहेत. त्या तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 30 ते 50च्या दरम्यान कोणत्या अभाज्य संख्या आहेत, तर बघा पहिली अभाज्य संख्या आहे 30 ते 50च्या दरम्यान 31 ही अभाज्य संख्या आहे. 31 ही अभाज्य संख्या आहे. ठीक आहे. 31 किती, तर 31 ही अभाज्य संख्या आहे. त्यानंतर 36 ही अभाज्य संख्या आहे. ठीक आहे. 30 आणि 40च्या मध्ये 2 आहेत. त्यानंतर 41 ही अभाज्य संख्या आहे आणि त्यानंतर आपण पाहिला तर 43 ही अभाज्य संख्या आहे आणि 47 पण अभाज्य संख्या. अशा एकूण 30 ते 50च्या दरम्यान आपल्याला 5 अभाज्य संख्या पाहायला मिळतील. आणि आता असं म्हटलं आहे की त्या अभाज्य संख्येची सरासरी किती, तर आपल्याला यांची आता आपण 5 संख्या आपल्याला यांची सरासरी काढायची आहे. ठीक आहे. तर सरासरी काढण्यासाठी मी सरासरी काढतो याची. तर सरासरी काढण्यासाठी काय करणार आपण, सरासरी समजा आपण सरासरी म्हटली 4. ठीक आहे. तर सरासरी 40 आपण म्हटलं की यांची सरासरी 40 समजू. तर 40 जरी समजल्या तर 40 पेक्षा किती कमी आहे, तर -9 आहे. ठीक आहे. हा किती कमी आहे, तर -3 आहे. ठीक आहे. त्यानंतर हा किती आहे, तर +1 आहे. त्यानंतर हा प्लस किती आहे, 3 आहे आणि हा +7 आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काढून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे आपण 40 सोबत जे कंपेअर केलेले अंक आहेत, 40 सोबत आपण कंपेअर केलेले अंक आहेत, यांची बेरीज करायची आहे. तर बेरीज करताना आपल्याला प्रत्येक वेळेस बेरीज न करता काटपीट करू. -3 + 30 कॅन्सल झालेले आहेत. -3 + 3 कॅन्सल. ठीक आहे. मग -9 आहेत आणि 7 आणि 1 8 आहेत. म्हणजे जर आपण याचा जर मायनस केला तर किती होणार, -1 उरणार. किती, -1 उरणार. ठीक आहे. आता -1ला काय करायचं आहे, -1ला किती संख्या आहेत, तर -1 या -1ला 1 2 3 4 5 संख्येमध्ये वाटायचं आहे. जर तुम्ही 5 संख्येमध्ये वाटला तर भागीला 5 करा, म्हणजे याचा आन्सर काय येईल, 0.2 येणार मायनसचे. किती येणार, 0.2 मायनसचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 0.2 किती आले, -चे 0.2 आलेले आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, -चे 0.2 आले म्हणजे ते मायनस याच्यामधून 0.2 याच्यामधून मायनस करा, 0.2 याच्यामध्ये मायनस करा. एक लक्षात असू द्या, जर असं आपल्याला पॉईंटमध्ये संख्या असेल तर आपल्याला काय करायचं आहे, पॉईंटमध्ये संख्या असेल डायरेक्ट याच्या समोरील संख्या मायनस करा. म्हणजे 40 मधून सरळ 0.2 मायनस न करता सरळ 1 मायनस करा. म्हणजे 40 मधून 1 गेला किती राहिले, 39. 40 मधून 1 गेला किती राहिले, 39. त्यानंतर पॉईंट द्या आणि ही जी पॉईंटच्या नंतरची अंक आहे तो 10 मधून मायनस करा, म्हणजे किती, 8. तर अशा प्रकारे आपली सरासरी किती आलेली आहे, तर किती आलेली आहे, 39. किती आलेली आहे, 39.8. तर ऑप्शन नंबर किती आहे, ऑप्शन नंबर
ठीक आहे. अशा प्रकारे आपण त्या संख्यांची सरासरी काढलेली आहे. ठीक आहे. चला, हा प्रश्न आपल्याला होमवर्कमध्ये होता. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा होमवर्कमध्ये काय आहे. हा होमवर्कमध्ये हा पण क्वेश्चन होता. काय क्वेश्चन आहे बघा. अनु आपल्या मासिक उत्पन्नाचे 30% घरभाड्यावर खर्च करतो, 20% किराण्यावर खर्च करतो, 10% शिक्षणावर खर्च करतो, 5% कपड्यावर खर्च करतो, तरी सुद्धा तो दरमहा 14,435 रुपये बचत करतो, तर त्याचा मासिक पगार किती. ठीक आहे. चला, हा प्रश्न सोडू आपण. तर बघा, मासिक पगार काढायचा आहे. आपण म्हणू शकतो की त्या ननूचा पगार 100% आहे, बरोबर आहे. त्या 100% पैकी किती 30% त्याने किती काय कशावर खर्च केला, 30% घरभाड्यावर खर्च केला. त्याच्यामधूनच 20% कशावर खर्च केला, 20% कशावर खर्च केला, तर किराण्यावर खर्च केला. त्याच्यामधूनच 10% कशावर खर्च केला त्यानं, 10% त्यानं शिक्षणावर खर्च केला. त्याच्यामधूनच 5% कशावर खर्च केला त्यानं, कशावर खर्च केला, तर कपड्यावर खर्च केला. आता बघा, 100% पैकी त्यानं एवढे पर्सेंट खर्च केला, म्हणजे 30 आणि 20 50, 50 आणि 60 65% जर त्याने 100% पैकी 65% खर्च केला असेल, तर आता उरले किती पर्सेंट त्याच्याकडे पैसे, तर 65% खर्च केला असेल, तर 35% किती उरले आहेत, 35% त्याच्याकडे उर्वरित आहेत, बरोबर ना. 35% त्याच्याकडे रुपये त्याच्या पगाराचे उर्वरित असायला पाहिजे. मग आता 35% उर्वरित असायला पाहिजे, आणि ह्या 35%ची किंमत किती आहे तुम्हाला, तर 1435. या 35% किंमत दिली आहे तुम्हाला 1435 दिली आहे. किती दिली आहे, तर 1435. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा आहे. 1435 दिलं आहे, आणि आपल्याला काय म्हटलं आहे की त्याचं मासिक उत्पन्न किती, तर त्याचं मासिक उत्पन्न 100% आहे ना. मग 35% म्हणजे एवढे, तर 100% म्हणजे किती, तिरपा गुणाकार करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. चला, तिरपा गुणाकार करू. 1435 गुणिला 100 भागिला किती, 35. चला, काटपीट करूया. 5चा भाग जाईल, 5 7 35, 5 7 35, 20 5 100. ओके. हां, चला पुन्हा काटपीट करू. 7 1 7, 7 2 14, 7 0 0, 7 5 35. ठीक आहे. 7 5 35. चला, 200 2 400, 5 2 10, 410. 410च्या समोर तुम्ही एक शून्य लावाल, म्हणजे किती असेल, तर 4100 रुपये. 4100 रुपये काय असेल त्याचा मासिक पगार असेल. 4100 रुपये त्याचा मासिक पगार असेल. ऑप्शन नंबर काय आहे, तर ऑप्शन नंबर आहे 3. ठीक आहे. 4100. चला, 200 2 400, ठीक आहे. 5 2 असं आपल्याला गुणाकार करायचा. चला, त्यानंतर पहा काय प्रश्न आहे बघा. अशा प्रकारे हा पण होमवर्कमध्ये क्वेश्चन होता. त्यानंतर प्रश्न पहा, लास्ट क्वेश्चन होता हा होमवर्कमध्ये. बघा, असा आहे मित्रांनो प्रश्न की 3600 रुपयांना एक उपकरण विकले असता दुकानदारास 20% किती पर्सेंट, 20% नफा होतो. तेच उपकरण कोणत्या किमतीला विकले असता दुकानदारास 25% नफा होईल. म्हणजे आधीच 20% झालेला आहे, पण त्याला असं म्हणायचं आहे की 25% होण्यासाठी कितीला विकायला पाहिजे. बघा, मग 20% नफा म्हणजे आपण म्हणू शकतो ती 20% नफ्याने विकली आहे. किती, 20%, म्हणजे आपण म्हणू शकतो 20% नफ्याने विकली म्हणजे 120%ला विकली का, हो बरोबर. ठीक आहे. 120%ला विकली, आणि 120%ला जेव्हा विकली तेव्हा किती रुपयाला विकली होती, तर 3600 रुपयाला विकली होती. किती रुपयाला, 3600 रुपयाला विकली होती, बरोबर. ओके. 3600 रुपयाला जेव्हा 20% नफ्याने विकली होती तेव्हा विकली होती. आता आपल्याला किती नफा करायचा आहे, तर 25% करायचं आहे, म्हणजे आपण ती वस्तू 125%ला विकायला पाहिजे का, बरोबर. ठीक आहे. चला, तिरपा गुणाकार करा, उत्तर मिळून जाईल. 3600 गुणिला 125 भागिला किती, 120. ठीक आहे. 0 0 कॅन्सल, 12 3 36, 30 गुणिला किती करायचं आहे, तर 125 करा. किती करायचं आहे, 30 गुणिला किती करायचं आहे, तर 125 करायचं आहे. ठीक आहे. तर 30 गुणिला 125 करायचं आहे. 0 द्या, 3 5 15 5, हातचा 1, 3 2 6 1 7, 3 3 1 3. ठीक आहे. तर 3750 रुपयाला ती वस्तू विकायला पाहिजे, म्हणजे त्याला किती रुपये नफा होईल, तर 25% नफा होईल. किती पर्सेंट, तर 25% नफा होईल. ठीक आहे. अशा प्रकारे या पण प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. हे 4 क्वेश्चन आपण होमवर्कमध्ये दिलेले होते. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं की या प्रश्नाचे उत्तर काढून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. ठीक आहे. चला, तर होमवर्कमधील क्वेश्चन झालेले आहेत. आपण या व्हिडिओच्या पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करू. ठीक आहे. चला, वेळ न घालवता आपल्याला हा व्हिडिओच्या चला, तर विद्यार्थी मित्रांनो, नियमाप्रमाणे तुम्हाला टाईम मिळणार आहे 40 सेकंद. चला, 40 सेकंद टाईम मिळेल, आणि तुम्हाला पण संधी मिळणार आहे की चला, तर बघा 40 सेकंद टाईम मिळणार आहे तुम्हाला. ओके. 40. चला, स्टार्ट. टाईम स्टार्ट झालेला आहे. चला, प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पटकन. चला, टाईम संपलेला आहे. बघा, प्रश्न काय आहे की प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे की डी ही विषम संख्या आहे, तर
क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती? क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती? तर बघा डी ही विषम संख्या, काय म्हणते? डी ही विषम संख्या आहे. डी ही विषम संख्या आहे. तर बघा दोन विषम संख्येतील फरक किती असते? तर 2 असते. 2, एक विषम आणि एक सम, या लगातार एक विषम आणि सम संख्येतील फरक कितीचा असते? 1चा असते. आणि 2 लगातार सम 2 लगातार सम किंवा 2 लगातार विषम संख्येतील फरक किती असते? तर समजा डी ही एक विषम संख्या आहे, तर नंतरची विषम संख्या यासाठी आपल्याला किती प्लस करावं लागेल? तर 2 प्लस करावं लागेल. कारण आपण डी मध्ये 1 प्लस केला, तर डी मध्ये 1 प्लस केला तर काय होईल? हे विषम आहे, तर हे सम होईल. मग पुन्हा 1 प्लस केला तर काय होईल? हे विषम होईल. म्हणजे किती? 1 आणि 1 2, म्हणजे डी प्लस 2 म्हणजे नंतरची संख्या येईल. तर ऑप्शन नंबर काय आहे? तर ऑप्शन नंबर 4 आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे. जर आपल्याला म्हटलं असता की असं म्हटलं असता की डी ही विषम संख्या आहे आणि क्रमाने येणारी मागील म्हटलं असता, तर आपण काय केलं असता? D-2 केला असता. मागील म्हटलं असतं तर D-2 केला असता. पुढील म्हणल्या म्हणून D+2 केलं आहे. ठीक आहे, चला. तर एकदम सोपा प्रश्न होता आणि कमी वेळामध्ये जर असे प्रश्न आले तर बिलकुल आपल्याला करायचे आहेत, करून यायचे आहेत, सोडायचे नाही. ठीक आहे, चला. बोनस मार्क आहेत अशा प्रकारचे क्वेश्चन. चला, हा आहे प्रश्न बघा. चला, टाईम देऊ तुम्हाला. टाईम सुरू झालेला आहे. चला, 40 सेकंद. किती सेकंद? 40 सेकंद टाईम सुरू झालेला आहे. 40 सेकंद टाईम आहे. चला, फास्ट करण्याचा प्रयत्न करा. टाईम संपलेला आहे. बघूया प्रश्न काय आहे. बघा, प्रश्न असा आहे की मनोहररावांनी आपल्या एकूण शेताच्या 1/5 मनोहररावांनी आपल्या एकूण शेताच्या 1/5 भागात सेंद्रिय खत वापरले व 1/4 भागात रासायनिक खत वापरले असल्यास 55 एकर क्षेत्रात त्यांनी गांडूळ खत वापरले तर एकूण शेती किती आहे? एकूण शेती किती आहे असा प्रश्न आहे. बघा, सोपा प्रश्न आहे. आपल्याला काय करायचं आहे? बघा, काय करायचं आहे समजून चला. त्यांचं शेत आहे मनोहररावाने त्यांच्या शेताच्या 1/5 किती? 1/5 काय टाकलेला आहे? तर सेंद्रिय खत टाकले आहे. त्याच्यानंतर त्याच शेताचा 1/4 काय टाकलेला आहे? तर 1/4 टाकलेला आहे. 1/4 काय टाकलेला आहे? त्यांनी काय टाकलेलं आहे? तर रासायनिक खत टाकले आहे. आणि एवढा टाकल्यानंतर 55 एकर शेतामध्ये गांडूळ खत टाकलेलं आहे. ठीक आहे, तर आपण म्हणू शकतो की त्यांनी अशा प्रकारे एकदम शेतामध्ये 3 प्रकारचे खतं टाकलेले आहेत. ठीक आहे, हा किती आहे? 55 एकर. ठीक आहे, आता 55 एकर आहे. ठीक आहे, आता बघा, हे जे 2 खतं टाकलेले हा जो एरिया आहे हा आपल्याला त्या भागामध्ये दिला आहे आणि हा डायरेक्ट एकरमध्ये दिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे? याचा डायरेक्ट एलसीएम काढा. म्हणजे 5 व 1/5 आणि 1/4 जर एलसीएम काढला आपण तर किती होणार? 4×5 = 20 होणार. 4×5 = 20 होणार. ठीक आहे, मग काय करायचं आहे? 5 ने याला भाग द्या. 5 ने याला भाग दिला किती? 4 वेळा. त्याने वर भाग द्या. किती वेळा? 4. म्हणजे 4×1 = 4. याचा अर्थ हा किती असेल? तर 4 भाग असेल. एकूण आपण म्हणू शकतो की हा जो एरिया आहे हा किती झाला? एकूण 20 भाग आहे. त्या 20 भागा जो आपण एलसीएम काढलाय म्हणजे तो एकूण शेत झाला. जो एलसीएम काढलाय तो एकूण शेत झाला. मग आपण म्हणू शकतो की त्या मनोहररावाचा एकूण शेत किती भाग होता? तर 20 भाग. त्या 20 भागापैकी 4 भाग हा झाला. त्यानंतर याने याला भाग द्या. किती वेळा गेला? तर 4×5 = 20 भागीला गुणीला वर 5 करा. म्हणजे आता हा किती झाला? तर हा 5 भाग झाला. ठीक आहे, आपण म्हणू शकतो आता की या 20 भागापैकी हा जो भाग होता तो 4 भाग होता. हा जो भाग होता 5 भाग होता. हे झाले किती? 5 आणि 4 9 भाग झाले. आता उरला किती भाग? तर एकूण भागापैकी 11 भाग उरलेला आहे. किती भाग उरलेला आहे? 11 भाग उरलेला आहे. ठीक आहे, आता 11 भाग उरलेला आहे आणि आपल्याला 11 भाग उरलेला आहे आणि ह्या 11 भागाची किंमत किती दिलेली आहे? 11 भागाची किंमत दिली आहे 55 एकर. म्हणजे आपण म्हणू शकतो की 11 भाग म्हणजे 55 एकर. आपल्याला पूर्ण शेत काढायचं आहे. तर पूर्ण शेत म्हणजे किती भाग आहे? तर 20 भाग आहे. तर 11 भाग म्हणजे 55 एकर. तर एक भाग म्हणजे 5 11 5 55. एक भाग म्हणजे 5 एकर. तर 20 भाग म्हणजे किती? तर 20 गुणीला 5 करा. तर 20×5 किती होईल? 100 एकर. 20×5 100 एकर. अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो. 100 एकर. किती? 100 एकर. एकदम चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे, समजून घ्या. ठीक आहे, चला. तर नंतरचा प्रश्न पाहू. नंतरचा प्रश्न आहे, चला टाइम स्टार्ट. बघा, चला, टाइम संपलेला आहे. चला बघूया प्रश्न.
टाईम संपलेला विद्यार्थी मित्रांनो. बघा काय आहे प्रश्न. 800 मीटर लांबीची आगगाडी तासी 60 किलोमीटर वेगाने जाते, तर तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल. चला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. फॉर्म्युले पाठच पाहिजे, जे फॉर्म्युले पाठ करायचे ते फॉर्म्युले पाठच पाहिजे. ठीक आहे, एकदम झटक्यात प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, चला तर बघा आता सांगितलंय की डिस्टन्स बोगद्याचा असो, रेल्वेचा असो, 2 रेल्वेचा असो, 2 पुलाचा असो, कोणताही असो, डिस्टन्स नेहमी प्लस होईल. तुम्हाला दिलेल्या प्रश्नामध्ये दिलेला डिस्टन्स अंतर नेहमी प्लस होईल. मग इथं किती आहे डिस्टन्स 800, इथं किती आहे 200, म्हणजे 800 आणि 200 किती होईल 1000, 800 आणि 200 किती होईल 1000. डिस्टन्स नेहमी प्लस होईल. ठीक आहे, त्यानंतर वेग किती दिला आहे, ताशी वेग दिला आहे 60 किलोमीटर आणि आपल्याला काढायचा आहे टाईम काढायचा आहे, टाईम काढायचा. चला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगितली आहे की डिस्टन्स, टाईम आणि स्पीड युनिट समान पाहिजे. जर डिस्टन्स तुमचा मीटरमध्ये आहे, डिस्टन्स मीटरमध्ये आहे, तर स्पीड कशामध्ये पाहिजे मीटर सेकंदमध्ये, पण इथं कशामध्ये आहे किलोमीटरमध्ये. मग त्याला बदला, त्याला जर मीटर सेकंदमध्ये बदलायचं आहे तर काय करायचं आहे 18 5/18. ठीक आहे, आता प्रश्न सोडवू शकता. चला काय करणार, टी काढायचं आपल्याला, त्याला इकडे घेऊन या, पटकन घेऊन या. गुणिला किती 18/60 गुणिला 5. ठीक आहे, चला काटपीट करू. 0 0 कॅन्सल, 6 1 6, 6 3 18, 5 1 5, 20 5 100, 20 3 60, 20 3 60. काहीतरी चुकत आहे, बघूया काय झालं. 0 0 0, अरे हां उलट झाला. घाई नाही हां उलट झालेला आहे. अतिघाई मसनात नाही. काय अतिघाई मसनात नाही, घाई नाही. चलो हां बघा उलट झालेला आहे, तर काय करणार 1 मिनिट. हां चला काटपीट करू. बरोबर आहे सगळं, मीटर बरोबर. हां चला 1000 गुणिला 18 वर जातील, भागीला 60 गुणिला 5. चला 0 0 कॅन्सल, 6 1 6, 6 3 18, 5 1 5, 20 5 100, 20 3 60. बरोबरच आलेलं आहे 60. अरे हां 60 सेकंद आले, 60 सेकंद उत्तर आहे. पण आपल्याला उत्तर सेकंदमध्ये निघाला, पण 60 सेकंद म्हणजे ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिलं आहे तर मिनिट दिला आहे, म्हणजे 1 मिनिट, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. चला अशा प्रकारे पण गोंधळ होऊ शकते कधी. चला ठीक आहे, तर लक्ष असायला पाहिजे एकदम. चला ठीक आहे. हां चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. चला हा प्रश्न आहे. ओके चला टाईम सुरू झालेला आहे तुमचा. ओके टाईम संपलेला आहे. बघूया प्रश्न. एका वर्तुळाची त्रिज्या 2.1 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचा परिघ काढा. परिघ काढायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो परिघ काढण्याचं सूत्र आहे परिघ काढण्याचं सूत्र आहे 2πr. परिघ काढायचं असेल तर काय आहे 2πr. 2 गुणिला पायची व्हॅल्यू असते 22/7 गुणिला काय करायचं आहे, त्रिज्या किती आहे तर 21. त्रिज्या किती आहे 21. पॉईंटमध्ये आहे म्हणून आपण काय करणार भागीला 10 करून टाकतो. पॉईंट काढला आणि 2.1 होता, पॉईंट काढला आणि 10 लिहून घेतला. काटपीट करू. 7 1 7, 7 3 21, 7 1 7, 7 3 21. ठीक आहे, आता गुणाकार करू. किती 22 × 44, 44 गुणला 3 करायचा आहे. 44 गुणला 3 करायचा आहे. 3 12 मधातले 2 आहेत करा. 132 भागीला किती 10, तर 13.2 उत्तर येणार. किती येणार तर 13.2 चौरस नाही, फक्त 1 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर. ठीक आहे, तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय असणार तर 13.2 सेंटीमीटर. ऑप्शन कोणता आहे तर 13.2 सेंटीमीटर ऑप्शन आहे, तर हा आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला तर अशा प्रकारे नंतरचा प्रश्न बघा. हा प्रश्न आहे पटकन सोडवा. ठीक आहे, पटकन सोडवायचं आपल्याला. 40 सेकंदाच्या जास्त लागायला नाही पाहिजे. ओके चला झटपट आन्सर काढू. कसं आहे झटपट आन्सर काढायचं आहे. बघा काय म्हटलं आहे, असा प्रश्न आहे
की एका वर्गात 20 विद्यार्थी असून त्यांची सरासरी वय 7 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती? काढू शिक्षकाचे वय, काढू आपण. ठीक आहे, बघा कसं कसं काढायचं आहे एकदम झटपट. किती विद्यार्थी आहेत? 20. सरासरी किती आहे? 7. किती विद्यार्थी आहेत? 20. सरासरी किती? 7. मग शिक्षक आला म्हणजे 1 वाढला, 21 झाले. जेव्हा शिक्षक आला तेव्हा सरासरी 2 ने वाढली, म्हणजे आधी 7 होता आता 9 झाला का? बरोबर, लिहून घेतला. ठीक आहे, आता बघा काय करायचं आहे. याच्यामधला किती फरक वाढला? तर +2. याच्यामध्ये किती वाढला? तर +1. ओके, आता काय करायचं आहे बघा, एकदम खतरनाक ट्रेक. याच्यासोबत याचा गुणाकार करा, याच्यासोबत याचा गुणाकार करा आणि दोघांची बेरीज करा. 20 गुणिले 2 किती? 40. 9 गुणिले 1 किती? 9. दोघांची बेरीज केला आला किती? 49. हाच तुमचा उत्तर असेल, हाच तुमचा उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 49. तर त्या शिक्षकाची वय किती होती? 49. चला झटपट आन्सर. त्यानंतरचा प्रश्न आहे, हां चला झटपट आन्सर काढलेला आहे. याचा पण झटपट आन्सर काढा, झटपट काढा. ठीक आहे, 40 सेकंद आहेत. किती? 40 सेकंद. चलो 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 चलो, टाइम संपलेला आहे. बघा, एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर किती दिलेले आहे? एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचा गुणोत्तर आहे 20:23 आहे. तर शेकडा नफा किती? बघा, शेकडा नफा किती? तर खरेदी किंमतीचा रेशो किती आहे? 20. खरेदी किंमतीचा रेशो किती आहे? 20. आणि विक्री किंमत किती आहे? तर 23 रेशो. ठीक आहे, आता आपण म्हणू शकतो की खरेदी केली 20ला आणि विकला कितीला? 23ला. तर किती नफा झालेला आहे? 3. गुणिला शेकड्यामध्ये काढायचा आहे, गुणिला 100 करा. 20 × 20, 20 × 5 100, 5 × 15% नफा. किती पर्सेंट? 15% नफा. 15% नफा. ऑप्शन नंबर 4. किती? ऑप्शन नंबर 4. 15%. झटपट आन्सर. चला त्यानंतर पहा, त्यानंतरचा प्रश्न काय आहे? हां, त्यानंतरचा प्रश्न असा आहे, चला सोडवा पटकन, झटपट आन्सर. बघा, टाइम संपलेला आहे. प्रश्न असा आहे, 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसाची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे लागतील? असा प्रश्न आहे. ठीक आहे, तर आपण म्हणू शकतो की 2/3, दिवसाची संख्या 2/3, म्हणजे याचा अर्थ आधी 3 दिवस लागत होते, आता 2 दिवसात करायचं आपल्याला. मग आपण म्हणू शकतो की 28 माणसं 3 दिवसामध्ये एक काम करत होते. तोच काम जर आपल्याला 2 दिवसामध्ये करायचं आहे, तर तोच काम आपल्याला 2 दिवसात करायचं आहे, तर किती माणसं लागतील? तर बघा, 14 × 28, 14 × 3 42 माणसे लागतील. किती? एकूण 42. जर 28 माणसं 3 दिवसामध्ये एक काम करत असतील, तो काम आपल्याला 2 दिवसामध्ये करायचं आहे, तर आपल्याला 42 माणसे लागतील. पण एकूण 42 माणसे लागतील. किती? एकूण 42 माणसे लागतील. पण आपल्याला असं म्हटलंय की आणखी किती माणसं लागतील? म्हणजे 28 माणसं आधीच होते. किती माणसं? 28 माणसं आधीच होते. आता आपल्याला किती लागत आहेत? 42 लागत आहेत. म्हणजे आपल्याला अगाऊची माणसं किती लागत आहेत? तर 42 - 28 करा. 42 - 28 तर किती? 14 माणसं आपल्याला अगाऊचे लागत आहेत. आपला आन्सर काय असणार? 14 माणसे. किती? 14 माणसे. तर 42 माणसे एकूण लागतात. पण आपल्याला आणखी किती म्हणलंय? म्हणजे 28 आपल्याकडे आधी होते, आता किती लागणार? तर 14 लागणार. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 14. चला ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा. हां, नंतरचा प्रश्न असा आहे, चला टाईम स्टार्ट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पटापटा. ठीक आहे, चला फास्ट, एकदम फास्ट प्रश्नाचे उत्तर काढण्याची सवय असायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, कारण आपल्याला काय करायचं आहे? 1.5 तासामध्ये गेम करायचा आहे. आपल्याला पूर्ण दिवस मिळणार आहे का? नाही, पूर्ण दिवस मिळणार नाही. 1.5 तासात गेम करायचा आहे. ठीक आहे, दंगल करायची आहे पोलीस भरतीसोबत. एक जागा निश्चित. ठीक आहे, हां, टाईम संपलेला आहे. बघा काय प्रश्न असा आहे, 12% दराने 4 वर्षात एक रकमेचे 408 रुपये व्याज झाला तर ती मुद्दल रक्कम किती? चला, ती मुद्दल रक्कम किती? असं आहे, SI बरोबर SI सिंपल इंटरेस्ट बरोबर P × R × T R × T / 100. ठीक आहे,
/100. हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा, याच्यावरून तुम्हाला सगळे 2-3 फॉर्म्युले तयार करता येईल. ठीक आहे. आता तुम्हाला मिळालेला व्याज किती आहे, तर व्याज आहे 408 रुपये. ठीक आहे. प्रिन्सिपल आपल्याला काढायचे आहे. रेट किती होता आपला, तर रेट 12% आणि टाईम होता 4 वर्ष. ठीक आहे. भागीला 100. चला काटपीट करू. 4 × 4 25 × 100. ठीक आहे. आता 20 सोबत जे भागाकारात ते गुणाकारात जाईल, जे गुणाकारात ते भागाकारात जाईल. ठीक आहे. इकडे आल्यावर 8 गुणिला किती होईल, 25 भागीला काय 12 बरोबर काय तर p. चला काटपीट करू. ठीक आहे. 12 × 12 12 × 3 = 36 12 × 36 40 मधून 36 गेले, 4 उरले, 12 × 48 12 × 48. ठीक आहे. किती 12 × 48. मग किती 34 गुणिला आपल्याला करायचं आहे, 34 गुणिला 25 करायचं आहे. 34 गुणिला 25 करायचा आहे. 34 गुणिला 25 करायचं आहे. 34 गुणिला 25 करायचं आहे. ठीक आहे. चला करू. तर 25 × 100 शून्य हातचे किती 10, 25 × 100 25 × 100 शून्य हातचे 10, 25 × 3 = 75 आणि 10 85 किती 85. तर 850 रुपये किती, तर 850 रुपये काय असेल ती वाली मुद्दल असेल. किती असेल 850 रुपये. ते काय मुद्दल आहे 850 रुपये. किती 850 रुपये ते मुद्दल असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण प्रश्नाचा उत्तर काढलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला फास्ट 40 सेकंड टाइम सुरू झालेला आहे तुमचा. प्रश्नाचं उत्तर फास्टमध्ये मला काढायचं आहे. चला हां बघा, टाइम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा काय प्रश्न आहे. ए ने एक वस्तू बी ला 40% नफ्याने विकली. ए ने एक वस्तू बी ला किती पर्सेंट नफ्याने विकली, 40% नफ्याने विकली. बरोबर आहे, नफ्याने विकली. बी ने सी ला 20% नफ्याने विकली. जर सी ने ती वस्तू 672 रुपयाला म्हणजे सी ला ती वस्तू 672 रुपयाला मिळाली असेल, तर ए ने ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली असेल. ठीक आहे. असा प्रश्न आहे, आपण काढू. ठीक आहे. चला तर ए आणि ए बी. ए ने ती वस्तू कुणाला बीला 40% नफ्याने विकली. 40% नफ्याने विकली. मग 40% म्हणजे किती, तर 40% म्हणजे 2/5. 40% म्हणजे 2/5. आपण म्हणू शकतो एकड ती 5 रुपयाची होती, त्याने 2 रुपये म्हणजे अगावना विकली, म्हणजे 5 रेशो होती, ते 7 रेशोला विकली. बरोबर. ठीक आहे. त्यानंतर का म्हटलं आहे की बी ने ती वस्तू सीला 20% नफ्याने विकली. मग 20% म्हणजे किती, तर 20% म्हणजे 1/5. 20% म्हणजे किती, तर 1/5. आपण म्हणू शकतो मग बी ने कितीला विकली, बी ने ती वस्तू सीला किती पर्सेंट नफ्याने, तर 20% नफ्याने विकली. याचा अर्थ त्याच्याकडे 5 रुपयाला होती, त्याने किती रुपयाला विकली, 6 रुपयाला विकली. 5 रुपयाला होती, 6 रुपयाला विकली. ठीक आहे. अशा प्रकारे आपण लिहून घेतला. आता जी खाली जागा आहे त्याच्यामध्ये साईडचा नंबर लिहून घ्या. ठीक आहे. 5 × 5 = 25, 5 × 7 = 35 आणि sin 7 = 42. चला ठीक आहे. तर हे यांची काय आली, तर यांची खरेदी किंमत आली. ठीक आहे. ही एची खरेदी किंमत आहे, ही बीची खरेदी किंमत आहे आणि हे सीची खरेदी आहे. आता आपल्याला म्हटलं आहे की सी ने ती वस्तू घेण्याकरिता किती रुपये दिलेले आहेत, 672 रुपये. म्हणजे 42 रेशोची किंमत किती आहे, 672 रुपये. 42 रेशोची किंमत किती आहे, 672 रुपये. आपल्याला काढायचं आहे की ए ने ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली, तर एच्या खरेदीचा रेशो किती आहे, तर 25 आहे. तर 25 रेशो म्हणजे किती, असं करा, तिरपा गुणाकार करा, प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. चला 672 गुणिला 25, 672 गुणिला 25 भागीला किती, तर भागीला 42. 672 गुणिला 25, 672 गुणिला 25. ठीक आहे. चला काटपीट करूया. कितीचा भाग जाईल, 7चा देऊ आपण, 6चा भाग देऊ. कितीचा, 6चा भाग देऊया. ते sin 7 = 42, sin 7 = 42. 6 × 1 = 6, 6 × 1 = 6, किती उरले, तर sin 2 = 12. ठीक आहे. चालेल. ओके. त्यानंतर पुन्हा भाग जाईल, 7चा भाग जाईल. 7 × 1 = 7, किती उरले, तर किती उरले, 7 × 1 = 7, 4 उरले. sin 7, 7 × 42. 16 गुणिला 25 किती करायचं आहे, तर 16 गुणिला 25, 16 गुणिला 25, तर 25 सकट किती, 25 सकट 150 शून्य, हातचे 15, 25 × 25 आणि 15 किती, 25 × 25 आणि किती 15, 40 किती 40. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो, तर ए ने ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली, तर 400 रुपयाला खरेदी केलेली आहे. ए ने ती वस्तू 400 रुपयाला खरेदी केलेली आहे. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. हां चला फास्ट एकदम फास्ट काढायचं आहे प्रश्नाचं उत्तर. सोपा प्रश्न आहे एकदम. चला टाईम संपत आहे तुमचा.
तर अशा प्रकारे टाईम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा काय आहे, एक टेबल किती आहे, तर एक टेबल 863 रुपयास विकल्यास जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा 631 रुपयास विकल्यास होणार आहे. तर टेबलाची किंमत किती, तर टेबलाची किंमत काढायची आहे. तर काही जास्त करायचं नाही, काय करायचं आहे, तर नफा 863 प्लस 831 करायचं आहे आणि भागीला किती करायचं आहे, भागीला 2 करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. तर किती, 4 ठीक आहे, 9 ठीक आहे, 3 आणि 1 4 6 3 9 6 आणि हे किती 14. किती आहे, किती 14, 8 6 14 भागीला किती 2. ठीक आहे. बेसाती 14 किती उरले, बेचो 8 आणि बेसाती 14. ठीक आहे. तर 747 त्या वस्तूची किंमत किती असेल, तर 747. असं एकदम कमी वेळात आणि सोपा प्रश्न आहे. तुम्हाला याचा उत्तर एकदम कमी वेळामध्ये यायला पाहिजे. 747 त्या वस्तूची किंमत किती असेल, तर 747 रुपये असेल. ठीक आहे. चला, सोपा प्रश्न होता. चला विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळतील आणि म्हणून तुम्हाला एकदम कमी वेळामध्ये प्रश्न करता आले पाहिजे. ठीक आहे. आपल्याला 25 पैकी 25 घ्यायचे आहेत. काय, 25 पैकी 25. ठीक आहे. चला, प्रश्न आहे, तुमचा टाइम स्टार्ट झालेला आहे. चला, हां, चला, टाईम संपलेला आहे. काय आहे प्रश्न बघा, फास्टमध्ये प्रश्न. चला प्रश्न करूया, उत्तर. चला, काय आहे, 15चा 10% प्लस 28चा 50% प्लस 52चा 60% बरोबर किती, असं आहे. ठीक आहे. चला, काटपीट करा फास्ट. 0 0 ठीक आहे, किती होईल, तर 1.5. किती होईल, 1.5 प्लस 0 कटला. ठीक आहे. 5 1 5 5 2 10 2 1 14 2 28 प्लस 14 प्लस ठीक आहे 0 0 कॅन्सल. ठीक आहे. किती, तर 52 गुणिला 6 करा. 52 गुणिला 6 तर 6 पंचे 30 30 12 म्हणजे 30 आणि 12 30 12 म्हणजे 312.1 म्हणजे 31 किती 2 31.2. चला, बेरीज करू पटपट. ठीक आहे. 31 आणि 4 किती, नाही 31 आणि 14 31 आणि 14 किती, तर 45 आणि 46.7 किती 46.7. ठीक आहे. चला, 46.7. चलो, प्रश्नाचे उत्तर आलेलं आहे. तर बघा नंतरचा व्हिडिओ. टाइम स्टार्ट झालेला आहे. बघा हा, चला, चक्रवाढ व्याज, व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज. हा चक्रवाढ व्याजचा प्रश्न आहे. चला, फास्टमध्ये त्याला सोडवा. हां, चला विद्यार्थी मित्रांनो, टाईम संपलेला आहे. चला, टाईम संपलेला आहे. चला, काय आहे प्रश्न, दर साल दर शेकडा 5% दराने 8,000 रुपयाचे 8,000 रुपये मुदलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. तर त्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. अधिक आपण काय करणार, तर पर्सेंटला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. 5% म्हणजे 1/20. 5% म्हणजे 1/20. मग आपल्याला 3 वर्षाचा काढायचा आहे. मग हे काय झाली तुमची मुद्दल, आणि हा काय झाला व्याज. मग आधी 20 होता, व्याज किती आला, 1 आला, म्हणजे टोटल तुमची किती होईल, 21 रास होईल. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 20चा 21 होईल, तिसऱ्या वर्षी 20चा 21 होईल. ठीक आहे. तिघाचा गुणाकार करा, 2 2 4 4 2 8 8 8,000. त्यानंतर तुम्हाला क्यूब स्क्वेअर पार्ट असणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे जर क्यूब स्क्वेअर पार्ट असतील तर तुमचा प्रश्न हा लवकर सुटेल. ठीक आहे. की तर 92 61. ठीक आहे. 92 किती 92 61. ठीक आहे. तर 92 61 असणार. ठीक आहे. चला, आता हे काय झाली तुमची मुद्दल, म्हणजे जे तुम्ही इन्व्हेस्ट केले तेव्हा. त्यानंतर हे काय झाली तुमची रास, म्हणजे तुम्हाला तुमची मुद्दल आणि त्याच्यावरला व्याज मिळून आलेली रक्कम कोणती आहे, हे आहे. म्हणजे 8,000 जर मुद्दल असेल आणि हे जर रास असेल तर व्याज किती आलेलं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, तर 1,261 रेशो आला आहे. ठीक आहे. मग आता हा काय रेशो आहे, पण आपला
हे काय दिले आहे तर बघा, तर 8,000 रुपये रेशोसाठी 8,000साठी रेशो किती आहे तर 8,000, म्हणजे 8,000चा रेशो 8,000 आहे, म्हणजे व्याज किती असणार तर हेच आहे 1261 व्याज असणार, त्याला 1261 व्याज आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण चक्रवाढ व्याजाचा आपण व्याज काढलेला आहे. चला त्यानंतरचा प्रश्न, चला फास्ट बिलकुल फास्ट, चला सोडवा. हां, टाईम संपलेला आहे. बघा प्रश्न असा आहे, जर एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा किती जास्त आहे म्हणते तर 12% जास्त आहे. म्हणजे आपण बीला 100 पकडले तर एचे किती असायला पाहिजे 112 असायला पाहिजे. मग आपण काय, मग प्रश्न असा म्हटलाय की बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नापेक्षा किती कमी आहे. आपण असं म्हणू शकतो की एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा किती 12ने जास्त आहे, म्हणजे याचे उत्पन्न त्याच्यापेक्षा 12ने जास्त आहे, म्हणजे याचे उत्पन्न याच्यापेक्षा किती कमी आहे तर 12नेच कमी आहे. बरोबर ना. मग आपल्याला म्हणलं आहे की एचे उत्पन्न बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नापेक्षा किती कमी आहे, तर एचे उत्पन्न किती आहे 112 आणि किती कमी आहे तर बीचे उत्पन्न 12 कमी आहे. आपल्याला कशामध्ये काढायचं आहे, टक्क्यामध्ये काढायचं आहे, गुणिला 100. चला भाग देऊ आपण, भाग देऊ. चला भाग देऊया आपण, काटपीट करू. ठीक आहे, चला कितीचा भाग जाईल तर 4चा देऊ, 4 त्रिक 12. ठीक आहे 4 दुनी 8, 11तून 8 गेले 3 आणि 4 8 32. चला ठीक आहे. मग विद्यार्थी मित्रांनो काय होईल तर 3. ठीक आहे, त्यानंतर पाहू पुन्हा 4चा भाग जाईल, 4 7 28 आणि 25 100. ठीक आहे, 25 100, 25 त्रिक 75 आणि भागीला 7. ठीक आहे, भागीला 7. ठीक आहे, मग त्यानंतर भाग देऊ. किती 7 1 7 7 0 0 7 0 0 7 7 49. तर किती 7 7 49 आपला आन्सर आलेला आहे किती तर ऑप्शन नंबर 2. किती येणार तर किती टक्के तर 10.7% कमी आहे. किती 10.7% कमी आहे. चला त्यानंतर पहा नंतरचा प्रश्न. टाईम सुरू झालेला आहे तुमचा. चला टाईम संपलेला आहे. काय आहे की एका व्यक्तीचा पगार किती आहे तर 57,850 आहे. त्याच्या पगारामध्ये 20% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती चला काय म्हणलं 20%, तर 20%च्या फ्रॅक्शनमध्ये किती होते तर 1/5. 20%चा फ्रॅक्शन किती होते 1/5. आपण म्हणू शकतो की त्याचा पगार किती होता 5 होता, किती वाढला 1 वाढला, म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याचा पगार 5 होता, त्याचा पगार किती होता 5 होता आणि वाढला किती 6 झाला, वाढून किती झाला 6 झाला. बरोबर ना. त्याचा पगार किती होता 5 होता, 20% वाढला म्हणजे वाढून किती झाला 6 झाला. मग आधी पगाराचा किती होता 5 रेशो म्हणजे किती होता 5 रेशो म्हणजे 57,850 होता, 57,850 होता. आता वाढून किती झाला म्हणजे 5 रेशो म्हणजे तेवढा, तर 6 रेशो म्हणजे किती. चला तिरपा गुणाकार करा, प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. तिरपा गुणाकार केल्याने प्रश्नाचं उत्तर येईल. ठीक आहे, चला तिरपा गुणाकार केल्याने प्रश्नाचं उत्तर येईल. चला ठीक आहे, 50 भागीला किती तर 5. चला काटपीट करूया. चला 5 1 5 5 1 5 5 1 5 2 उरले, 5 5 25 5 7 35 0. ठीक आहे, 5 7 35 0. चला 6 0 0 sin 7 42 2 हातचे 4 sin 7 42 2 हातचे 4. ठीक आहे, त्यानंतर 6 5 30 4 34 4 हातचे 3 6 1 3 3 9 6 1 6. तर 69,420 69,420. ऑप्शन नंबर कुठं आहे, ऑप्शन नंबर हा 69,420 या प्रश्नाचा उत्तर आहे. किती 69,420. ठीक आहे, चला तर अशा प्रकारे ह्या पण प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हा नंतरचा प्रश्न आहे. चला फास्टमध्ये उत्तर 997चा स्क्वेअर काढायचा आहे तुम्हाला. 997चा स्क्वेअर काढायचा आहे.
प्रश्न टाईम संपलेला आहे, टाईम संपलेला आहे. काय आहे 997, 997चा स्क्वेअर काढायचा आहे. तर बघा 997चा स्क्वेअर काढायचा आहे, 997चा स्क्वेअर काढायचा आहे. तर बघा ठीक आहे, आपल्याला बेस मेथडने याचा स्क्वेअर काढता येईल, बेस मेथडने. ठीक आहे, बेस मेथड 997च्या जवळ अशी कोणती संख्या आहे की जिच्या शेवटी 1 आहे, म्हणजे 1000 आहे. आपण म्हणू शकतो 1000 आहे. मग मला सांगा 1000 आहे, तर मग 997ला 1000 बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर +3 करावं लागेल. काय करावं लागेल, +3 करावं लागेल. ठीक आहे, मग आपण +3 केले. जी संख्या +3 केलेली आहे ती -3 पण लिहून घ्या, -3 पण लिहून. आता काय करायचं आपल्याला बघा विद्यार्थी मित्रांनो, हे एक आपली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय करायची आहे, तर 997 मध्ये 3 प्लस करा म्हणजे किती आले, 1000. 997 मध्ये 3 प्लस केला म्हणजे किती आले, 1000. त्यानंतर 997 मधून गुणीला काय करायचं आहे, म्हणजे या संख्येतून ही संख्या मायनस करा, गुणीला ह्या संख्येतून ही संख्या प्लस करा आणि ही मायनस करा, त्यांचा जो गुणाकार करायचा आपल्याला. मग 997 मधून 3 गेले म्हणजे किती, 994. ठीक आहे, आणि भागीला काय करायचं आहे, भागीला जो आपण बेस घेतला तो बेस किती घेतला होता आपण, 1000. भागीला काय करायचं आहे, बेस घेतला तो. ठीक आहे, दुसरीकडे काटपीट करा, 1000 कॅन्सल, याचा आन्सर किती आला या साईडचा 994. ठीक आहे, 994 वाला. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या, 1000 आपण बेस काय घेतलेला 1000, मग बेस 1000 घेतलेला आहे, तर आपल्याकडून आपल्याला किती शून्य लावायचे, 3. 1000 घेतला म्हणून 3. बेस जर आपण 100 घेतला असता तर आपल्याला 2 शून्य लावा लागले असते. तर ठीक आहे, दुसरा स्टेप काय आहे की जी संख्या आपण मायनस प्लस घेतला त्याचा स्क्वेअर, जी संख्या आपण त्याचा मायनस प्लस घेतला त्याचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर किती, तर 0,9. आता काय करायचं आपल्याला, ही संख्या याच्यामध्ये प्लस करा. तर याच्यामध्ये प्लस जरी केला तुम्ही तर 0,9, तर काय येणार, तर 9 0 0 4 आणि 99, म्हणजे हा तुमचा आन्सर असेल, हा तुमचा 99 40 09, 99 40 09, 99 40 09, 99 40 09 हा तुमचा प्रश्न उत्तर असेल. ठीक आहे, 9,94,000 9,94,009 हा तुमचा या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा प्रकारे आपण 1 ते 1000 पर्यंत आपण स्क्वेअर काढू शकतो. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जातील. तुम्ही सर्च करा RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर 1 ते 1000 पर्यंत कशा प्रकारे आपण स्क्वेअर काढू शकतो हे व्हिडिओ टाकलेले आहेत. चला ठीक आहे, त्यानंतर पहा हा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर घ्या. चला चला प्रश्नाचा उत्तर काढायचं आपल्याला. बघा 4/5 4/5च्या 2/7 मध्ये किती मिळवाल, म्हणजे बेरीज किती म्हणजे 3/7. ठीक आहे, लिहून घेतला. 4/5च्या 2/7 म्हणजे किती मिळवाल, म्हणजे x तर एवढं येईल. ठीक आहे, चला काटपीट करू. काटपीट काय करू शकत नाही, 4 किती 4 दुने 8, 4 दुने 8 आणि 5 7 35 प्लस x, 5 7 35 प्लस x. ठीक आहे, आता बरोबर किती तर 3/7. आता आपल्याला x काढायचं आहे, मग ही संख्या तिकडे जाईल, ही संख्या तिकडे जाईल, म्हणजे x बरोबर 3/7. आता इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस होईल, ठीक आहे, तर 8 किती 35. 8/35. ठीक आहे, चला आता बघा आपण 3/7 - 8/35 आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बेस सारखा आहे का नाही, मग बेस सारखा नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, एलसीएम घ्यायचा आहे. बेस सारखा नसेल तर एलसीएम घ्यायचा आहे. मग एलसीएम किती घ्याल, तर 7 + 35 म्हणजे 35 एलसीएम घ्याल तुम्ही. 35 एलसीएम घेतला. आता 35 एलसीएम घेतला, मग काय करायचं आपल्याला, ह्या संख्येने त्या एलसीएमला भाग द्या. किती द्या, तर 7चा भाग जर तुम्ही 35 मध्ये दिला तर किती वेळा गेला, 5 वेळा गेला. जेवढे वेळा भाग गेला तेवढे वेळा वर गुणाकार करायचा आहे. 5 × 15. ठीक आहे, त्यानंतर मायनस चिन्ह आहे म्हणून मायनस लिहा. त्यानंतर काय करायचा, 35 ने तिथे भाग द्या. किती वेळा गेला, 1 वेळा, मग गुणीला 1 करा, मग 8 × 1 8 8 × 1 8. ठीक आहे, मग 15तून 8 गेले किती, 7 7/35 7/35 म्हणजे 7 × 1 7 7 × 5 35. तर आन्सर काय येईल 1/5. आन्सर काय येईल 1/5. आन्सर येईल 1/5. ठीक आहे, तर अशा प्रकारे या आपण प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. चला त्यानंतरचा प्रश्न बघा. चला स्टार्ट. हां, टाईम संपलेला आहे. असा प्रश्न आहे की एका दागिन्याचा व्यापारी किमतीवर 20% सूट देतो, तरीही त्यास 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत 870 रुपये असेल तर त्या दागिन्याची खरी किंमत कोणती. खरी किंमत म्हणजे खरेदी किंमत. ठीक आहे, मूळ किंमत काढायची आहे. चला तर आपण हा प्रश्न सोडवू. बघा काय आहे, तर मार्केट प्राईस म्हणजे छापील किंमत.
ठीक आहे. त्यानंतर आहे कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदी किंमत आणि सेलिंग प्राईस म्हणजे तुमची विक्री किंमत. चला, आता असं म्हटलं आहे की त्या वस्तूची छापील किंमत आहे तर 870 रुपये छापील किंमत आहे. 870 रुपये छापील किंमत आहे आणि त्याने या किमतीवर 20% सूट दिली. किती पर्सेंट? 20% सूट दिली. किती पर्सेंट? 20%. मग आपण म्हणू शकतो की ही 100% किंमत होती. ही 100% म्हणजे किती होती? तर 870 रुपये 100% होती. त्याने 20% सूट दिली म्हणजे विकतानी त्याने 80%ला विकतानी त्याने किती पर्सेंटला विकली असेल? 80%ला विकली असेल. बरोबर का? बरोबर आहे. छापेल किंमत आपण 100 पकडू. त्याने 100% मधून 20% सूट दिली म्हणजे विकतानी त्याने 80%ला विकली असेल. तर आपल्याला कळायचं आहे की किती रुपयाला विकला. मग किती रुपयाला विकला कळायचं आहे. तिरपा गुणाकार करा. 870 गुणिला 80 भागिला किती? 100. ठीक आहे. 0 0 0 0 काढला तर 87 भागिला 8 करायचा आहे. 87 भागिला 8 करायचा आहे. माइंडमध्ये करू शकता. 8 × 56 8 × 64 56 किती? चला 64 आणि 56. ठीक आहे. 9 ठीक आहे. 64 56 म्हणजे 6 9 6 तर किती रुपयाला विकली असेल त्याने? 696 म्हणजे किती रुपयाला विकली असेल? तर 696 म्हणजे किती रुपयाला विकली? तर 696 रुपयाला विकली. बरोबर आहे. आता 696ला विकली, परंतु 696ला विकल्यावरही त्याला किती पर्सेंट नफा झालेला आहे म्हणते? तर किती पर्सेंट नफा झालेला आहे? 16% नफा. मग आपण म्हणू शकतो 16% नफा झाला म्हणजे ती जी वस्तू विकलेली आहे ही कॉस्ट प्राईज आहे. तुमची कोणती कॉस्ट प्राईज आहे? म्हणजे खरेदी किंमत आहे. ही जर 100% असेल, किती पर्सेंट? 100%. मग 16% नफा झाला म्हणजे ही 116%ला विकली आहे का? बरोबर. ठीक आहे. मग आपण म्हणू शकतो की 116%ची व्हॅल्यू किती आहे? 696. तर 100ची किती? मग 116%ची व्हॅल्यू किती आहे? तर 696. तर आपल्याला काढायची आहे 100%ची व्हॅल्यू x. 100%ची किंमत काढायची आहे. तिरपा गुणाकार करू. 100 गुणिला 696 म्हणजे 696 भागिला 116. ठीक आहे. मग आता काटपीट करा. पहा 100 गुणिला 6 600 होतात आणि 16 सकम 96 होतात म्हणजे 6चा भाग जाते. कितीचा भाग जात आहे? 6चा भाग जात आहे विद्यार्थी मित्रांनो. 116 गुणिला 6 बरोबर किती? तर आन्सर येईल तुमचा 600. आन्सर किती येईल? 600. तर विद्यार्थी मित्रांनो 600 आन्सर आलेला आहे. म्हणजे तुमचा 100% म्हणजे CP कॉस्ट प्राईज किती आला? 600 आला आहे आणि तोच तुमच्या प्रश्नाचा उत्तर आहे. ऑप्शन नंबर किती? ऑप्शन नंबर 2 तुमच्या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काढता येईल. अशा प्रकारे आपल्याला का प्रश्नाचं उत्तर काढता येईल. चला ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न. चला प्रश्न आहे 7056 या संख्येचे वर्गमूळ किती? याच्या आधी आपण वर्ग काढलेला आहे. आता वर्गमूळ पण तुम्हाला काढता येणे आवश्यक आहे. ठीक आहे. असे लहान लहान प्रश्न येतील तुम्हाला आणि एक मार्क देऊन जातील. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न एक मार्क, एक बोनस मार्क देऊन जातील तुम्हाला. ठीक आहे. चला तर तुम्हाला वर्गमूळ काढता येणे आवश्यक आहे. वर्ग काढता येणे आवश्यक आहे. आपल्या RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर या वर्गमूळ आणि वर्ग काढण्याचे व्हिडिओ टाकलेले आहे. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. चला पहा आणि समजून घ्या. तर या प्रश्नाचा टाईम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण हा प्रश्न काढूया. काय दिला आपल्याला? किती? तर 7056 याचा वर्गमूळ काढायचा आहे. चला वर्गमूळ काढायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे? वर्गमूळ काढताना शेवटून 2 अंकाचा एक गट पाडा आणि नंतरच्या 2 अंकाचा एक गट पाडा. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा अंक आहे तो शेवटचा अंक हा 1 ते 9 पर्यंतच्या कोणत्या अंकाच्या एकस्थानी, कोणत्या अंकाच्या वर्गाच्या एकस्थानी येते? तर 4च्या वर्गाच्या एकस्थानी येते आणि 6च्या वर्गाच्या एकस्थानी. ठीक आहे. लिहून घेतला. कारण आपला जो उत्तर येणार आहे त्याच्या उत्तराचा शेवटचा अंक हा 2 × 1 असणार आहे. त्यानंतर बघा 70च्या आधी कोणता स्क्वेअर आहे? तर 70च्या आधी कोणता स्क्वेअर आहे? तर 70च्या आधी 64 स्क्वेअर आहे आणि 70 नंतर 81 स्क्वेअर आहे. ठीक आहे. मग आपल्याला नेहमी उत्तराचा पहिला अंक काय घ्यायचा आहे? तर ही जी संख्या असते म्हणजे ही संख्या आहे याच्या आधी जो स्क्वेअर असेल, याच्या आधीच कोणता स्क्वेअर आहे? याच्या आधी 64 आहे आणि 64 हा कोणाचा स्क्वेअर आहे? तर 8चा स्क्वेअर आहे. म्हणजे तुमच्या उत्तराचा पहिला अंक काय असेल? तर उत्तराचा पहिला अंक असेल तुमचा 8 असेल. उत्तराचा पहिला अंक काय असेल? 8 असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा अंक आपल्याला याच्यामधून घ्यायचा आहे 4 किंवा 6. पण 4 घ्यायचा की 6 घ्यायचा हा कशावर अवलंबून आहे? बघा तर ह्या 70च्या जवळ 64 आहे की 81 आहे? ह्या 70च्या जवळ 64 आहे की 81 आहे? तर 64 आणि 70 याच्यामध्ये 6चा फरक आहे आणि याच्यामध्ये 11चा फरक आहे. म्हणजे कोण जवळ आहे? तर कोण जवळ आहे? तर 64 जवळ आहे. म्हणजे लहान संख्या जवळ आहे. म्हणून यामधून कोणती संख्या घ्यायची आहे? लहान संख्या घ्यायची आहे. म्हणजे हा कोणाचा स्क्वेअर असेल? तर तुमचा आन्सर आहे 84. कोणाचा स्क्वेअर आहे? तर हा 84 तुमचा आन्सर आहे. अशा प्रकारे तुमचा आन्सर काय असेल? तर 84 असेल. चला नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे असा. चला टाईम सुरू झालेला आहे तुमचा. ओके. टाइम आउट. चला संपलेला आहे टाईम. एक काम करण्यासाठी
अनिलला 15 दिवस लागतात. किती दिवस लागतात विद्यार्थी मित्रांनो? तर एक काम पूर्ण करायला अनिलला 15 दिवस लागतात. ठीक आहे. तेच काम करण्यासाठी सुनीलला 20 दिवस लागतात. बरोबर आहे, पूर्ण लागतात. ठीक आहे. चलो हां, तर दोघांनी मिळून 4 दिवस काम केले तर शिल्लक राहिलेला कामाचा भाग दाखवणारा पर्याय कोणता? म्हणजे शिल्लक राहिलेल्या कामाचा भाग दाखवणारा पर्याय कोणता असं म्हणलं. चला आपण काढून घेऊ. तर एक काम कोणाला अनिलला 15 दिवस लागतात आणि सुनीलला 20 दिवस लागतात. याचा एलसीएम काढा. एलसीएम किती होईल? तर एलसीएम होणार याचा 60. म्हणजे आपण म्हणू शकतो टोटल वर्क किती आहे, टोटल काम किती आहे? तर 60 आहे. त्यानंतर आपण कोणाची अनिलची इफिशियन्सी काढू तर 15 × 60 याची किती? 3. ठीक आहे. तर यांनी दोघांनी मग आता किती दिवस काम केलेलं आहे? 4 दिवस काम केला. मग 4 दिवस काम केला. किती दिवस? 4 दिवस. किती दिवस? 4 दिवस. किती दिवस? 4 दिवस काम केला. चला मग दोघांनी मिळून काम केला म्हणजे 4 आणि 3 7च्या कार्यक्षमतेने काम केला. किती दिवस केला? तर 7च्या कार्यक्षमतेने 4 दिवस काम केला म्हणजे 728 काम केला. किती काम केला? 728. ठीक आहे. मग आपण म्हणू शकतो की आपला काम किती होता? 60. टोटल काम किती? 60. त्यापैकी किती काम केला? 28 काम केला. 60 पैकी 28 काम केला. आपल्याला म्हणलं की शिल्लक काम किती राहिला? मग 60 पैकी 28 काम केला. मग 60 पैकी 28 काम केला म्हणजे आपण म्हणतो 60 पैकी 32 काम बाकी राहिला का? 60 पैकी 28 केला ना, 60 पैकी 28 केला म्हणजे 60 पैकी किती राहिला? 28 बाकी राहिला. का राहिला? 60 पैकी 28 बाकी राहिला काम करायचा. बरोबर आहे. आणि आपल्याला म्हटलं आहे की बाकी किती राहिला? मग बाकी राहणार रेशोमध्ये याला काटपीट करा. चला काटपीट करू शकतो आपण. काटपीट करा. ठीक आहे. चल मग 4 × 8 = 32 आणि 15 × 60 8:5 काम बाकी राहिला. किती? 8:5. तर कुठे आहे? ऑप्शन नंबर किती? ऑप्शन नंबर 1 8:5. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. चला त्यानंतरचा प्रश्न. चला टाइमपास नाही. चला टाइम संपलेला आहे. बघा प्रश्न असा आहे, जर A भागिला 7 बरोबर B भागिला 9 बरोबर C भागिला 11 तर A रेशो B रेशो C रेशो 3 A रेशो B रेशो C बरोबर म्हणजे किती असं आहे. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा आपण पाहिल्याबरोबर येणारा आन्सर आहे. ठीक आहे. पाहिल्याबरोबर येणारा आन्सर आहे. कसा बघा, जर एखाद्या अल्फाबेटच्या भागाकारामध्ये एखादी संख्या असेल तर त्याची किंमत त्याच्या भागाकारातील अंक असते. म्हणजे A ची किंमत किती असेल? 7. B ची किंमत किती असेल? 9. C ची किंमत किती असेल? 9. म्हणजे मग A चा रेशो किती असेल? 7. B चा रेशो किती असेल? तर 9. आणि C चा रेशो किती असेल? तर 11. असा असलेला ऑप्शन कोणता आहे? तर असा असलेला ऑप्शन आहे 7:9:11 म्हणजे ऑप्शन नंबर 3. एकदम सोपा प्रश्न आणि कमी वेळात होणारा प्रश्न. चला नेक्स्ट प्रश्न पहा. चला नेक्स्ट. टाइम सुरू झालेला आहे तुमचा. हां चल टाइम संपलेला आहे. काय म्हटलं आहे प्रश्न की 36च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? 36च्या मागील येणारी त्रिकोणी संख्या कोणती? चला असा प्रश्न आहे. 36च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? तर त्रिकोणी संख्या काढायची आहे. चला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? 36च्या मागील म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? 36च्या मागील म्हटलं आहे. मग 36च्या मागील त्रिकोणी संख्या काढायची आहे. काय करायचं आहे? 36ला काय करायचं आहे? दुप्पट करा. 36ला दुप्पट करा. 36ला दुप्पट जर केलं तर काय होणार? 72. 36ला दुप्पट केलं तर किती होणार? 72. 72च्या आधी कोणता असा वर्गमूळ आहे? तर 72च्या आधी वर्गमूळ आहे 64. 72च्या आधी वर्गमूळ काय आहे? 64 आहे. मग हा कोणाचा वर्गमूळ आहे? 72च्या आधी कोणता वर्ग आहे? तर 64. आणि हा 64 हा कोणाचा वर्ग आहे? तर 8चा आहे. याचा वर्गमूळ किती? 8. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता तुमचा बेस किती आलेला आहे? तर 8 आलेला आहे. मग आपल्याला असं म्हटलं आहे की चौथी आधी मागील म्हटलंय मागील. मग मागील म्हणलं तर काय करायचं? या बेसमधून 4 मायनस करा. बेसमधून 4 मायनस करा म्हणजे किती आला? तर किती? 4. किती आला? 4. आता तुमचा नवीन बेस काय होणार? तर नवीन बेस 4 होणार. आणि जर तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायची असेल तर काय करायचं आहे? बेस गुणिला सामोरील संख्या भागिला 2. बेस गुणिला मग त्याच्या सामोरील संख्या आणि 2 म्हणजे 4 पंचे 20 20 भागिला 2 बरोबर किती? 10. तर तुमची त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार?
तर 10 असणार. 36च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? तर 10. किती? 10. जर तुम्हाला म्हटलं असता की 36च्या समोरील येणारी त्रिकोणी संख्या चौथी त्रिकोणी संख्या कोणती, तर तुम्ही काय केले असता? तर 8 + 4 केले असते. मग तुमचा बेस किती आला असता? 12 गुणला किती केले असते? 13 भागीला किती? 2 भागीला किती? 2. मग बेस सक 12 13 सकम किती? 78. 13 सकम 78 म्हणजे समोरील किती आली असती? 78. मागील किती आली? 10. चला, अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकले असते. चला, ठीक आहे. तर आपण अशा प्रकारे प्रश्न केलेले आहेत. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कमध्ये आहे. होमवर्कमध्ये तुम्हाला हा प्रश्न करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला नियमाप्रमाणे, रोजच्या नियमाप्रमाणे तुम्हाला प्रश्न होमवर्कमध्ये करायचे आहेत. हा पण प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचं आहे. चला, त्यानंतर बघा, त्यानंतर हा पण प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा पण प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे. चला, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला संधी मिळत आहे. तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये पण, या क्लासमध्ये पण तुम्हाला संधी मिळत आहे आणि तुम्हाला घरी पण होमवर्कसाठी संधी मिळत आहे. तुम्ही दिलेल्या प्रश्नाचे एक, त्यानंतर हा दुसरा प्रश्न आहे, त्यानंतर हा तिसरा प्रश्न आणि हा चौथा प्रश्न. ठीक आहे. अशा प्रकारे जे 4 प्रश्न दिलेले आहेत, त्या 4 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्या मेहनत करत आहोत. मेहनत करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल. मेहनत करा, यश नक्कीच मिळेल. ठीक आहे. मेहनत करत राहा, यश नक्कीच मिळेल. आम्ही पण तुमच्यासोबत मेहनत करू आणि तुम्हाला यशापर्यंत पोहोचण्यासाठी जे म्हणजे आमच्या RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काही शक्य असेल त्याची तुम्हाला खूप मदत करू आम्ही तुम्हाला. ठीक आहे. चला, तर ये जंग आखिरी तक चलती रहेगी, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. ठीक आहे. चला, तर अशा प्रकारे आपण आजचा व्हिडिओ मध्ये क्वेश्चनचे उत्तर काढलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. ठीक आहे. तर असेच व्हिडिओ आपण घेत राहू आखरीपर्यंत. जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ घेत राहू आणि मॅथमध्ये 25 पैकी 25 कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करू. ठीक आहे. चला, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.